कुंभमेळ्यासंबंधित याचिकांवर आज सुनावणी होणार आहे। भाविकांच्या सुरक्षेसंबंधित सर्वोच्च न्यायालयामध्ये 3 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। भाविकांच्या सुरक्षेकरता मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन करावे अशी याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे। सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी होणार आहे। कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता। याचिकाकर्त्यांच्या मागण्या आपण पाहतोय। सुरक्षेचे नियम सांगण्यासाठी SMS चा वापर करावा। उत्तर प्रदेश सरकार अन्य राज्यांच्या सरकारमध्ये समन्वय असावा। भाविकांच्या सोयीसाठी अनेक भाषांमध्ये लेखी तोंडी सूचना द्याव्या। महाकुंभच्या ठिकाणी डॉक्टर परिचारिकांची उपलब्धता असावी। VIPच्या हालचालींचे नियमन जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य असावे। आज सुप्रीम कोर्टामध्ये चेंगराचेंगरी झाली, त्याबद्दल एक याचिका देखील सुप्रीम कोर्टामध्ये मौनी अमावस्येला जी चेंगराचेंगरी झाली त्या निमित्ताने दाखल झाली आहे। त्याचप्रमाणे शंकराचार्यांनी योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला आहे। मला असं वाटतं की शंकराचार्य धर्म सोडून राजकारणावरती जास्ती लक्ष देत आहेत, त्यामुळे अभिमुक्तेश्वरानंद हे बोगस शंकराचार्य आहे असंच आमचं मत आहे। अर्थात आम्ही त्या वादात आज लक्ष देत नाही आहे। असंख्य भाविकांनी योगी आदित्यनाथ यांनी अत्यंत चांगली अशी व्यवस्था कुंभमेळ्यात ठेवली आहे, त्यामुळे मी योगी आदित्यनाथ आणि मोदी यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।